चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। नमस्कार। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पेन्शन बाबत एक नवीन बातमी त्या ठिकाणी आलेली आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे। देशभरामध्ये जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या संदर्भामध्ये मागणी जोर धरत असताना शासनाने हे पाऊल उचलले। नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत सविस्तररित्या। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी। काय आहे तरतूद? तर केंद्र सरकारनं एका नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे। म्हणजे OPS आणि NPS वेगळं आहे हे। जर एखाद्या कर्मचाऱ्यानं किमान 25 वर्ष काम केलं असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी पगाराच्या किमान 50% रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे। म्हणजे शेवटचा पगाराच्या जे 12 महिने आहेत त्याच्या 50% रक्कम देण्याचा हा निर्णय आहे आणि त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने सुद्धा मंजुरी दिली आहे। पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळते, ती याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल। त्यानंतर कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा अधिकार असेल। म्हणजे OPS होतं पूर्वी, त्यानंतर NPS आलं आणि आता UPS आलेले आहे। तर NPS पण चालू राहतंय आणि UPS पण राहणार आहे। दोन्हीपैकी कोणतं निवडायचं हा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा 10% वाटा आहे, तर केंद्र सरकारचा 14% वाटा त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यावरती आधारित पेन्शन मिळते। त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। तर यापुढे आता केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे तो 18% हिस्सा असणार आहे आणि नवीन योजना ही 1 एप्रिल 2025 आहे। म्हणजे केंद्र शासनाचा 14 वरून 18% हिस्सा ही एक चांगली आनंदाची बातमी त्या ठिकाणी आहे। नवीन पेन्शन योजनेनुसार 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल। त्यानंतर तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरती पहिल्या वर्षी 800 कोटींचा बोजा पडणार असून त्यानंतर सुमारे 6000 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवरती पडेल अशी माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। तर शासनानं अतिशय नवीन तरतूद ही मांडलेली आहे। यावरती केंद्र शासनानं मंजुरी दिली म्हणजे केंद्र कर्मचाऱ्यांना लागू होईल। त्यानंतर मग राज्य काय निर्णय घेतात त्याच्यावरती आहे। मात्र OPS बाबत निर्णय शासनानं घेतलेला नाही सकारात्मक। NPS पण चालू ठेवणार आहे आणि आता हे UPS त्या ठिकाणी आलेलं आहे। तर नेमकं संघटना कर्मचारी याबाबत काय मत व्यक्त करतायत त्याच्यावरती या पेन्शन योजनेचं आणि कर्मचाऱ्यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहेत। तुर्तास आपण इथेच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।